क्रिकेट कोण बघतं? वेदांत बघतो, मी बघतो. म्हणजे आपले सर्वसाधारण लोक काय करतात? क्रिकेट बघतात. मग इथं जर रॉलेक्सच्या घड्याळाची जर ऍडव्हर्टाइजमेंट होती का? कारण रोलेक्स घड्याळ किती लोक घेतील? डुप्लिकेट घेऊ शकतात, पण ओरिजिनल घेतील का? मग तुम्ही टेनिस पहा. टेनिसला जास्त त्यांची टेनिस मध्ये ते जास्त ऍडव्हर्टाइजमेंट करतात का? कारण जे टेनिस पाहणारे लोक आहेत ना, तर त्याच्यामध्ये सगळे रिचेस्ट असतात. म्हणजे जर 90% क्लायंट जे असतात ना, ते म्हणजे कसे असतात? मिलिनियर बिलिनियर असतात आणि 10% नॉर्मल असतात. म्हणजे आणि ते मुद्दाम कोणाकोणाला बोलवतात? ज्यावेळेस तुमची टेनिसची किंवा कोणते मॅचेस असतील स्पोर्ट कार्डच्या, तर विराट कोहली, सचिन तेंडुलकर, आणि त्यांना कंपल्सरी कोट घालून यावा लागतो. जसं क्रिकेटला काय पण आलं तरी चालतात. म्हणजे एक स्टँडर्ड मेंटेन केला जातो तुम्हाला तिकडं. त्याच्यामुळे काय होतं, त्यांना माहिती की जरी आपण नॉर्मल इकडे लोक जास्त पाहतील, पण लोक पाहून परचेस करणार नाही. मग आपली ऍडव्हर्टाइजमेंट काय असती, तर ते कुणाला पण दिसते. आणि मार्केटिंग काय असते, तर ते फक्त राईट टार्गेट ऑडियन्सला दिसते, त्याला मार्केटिंग बोलतात. मग मार्केटिंग म्हणजे काय? पहिल्यांदा एखादी गोष्ट बनवली जाते, बनवून ती राईट एक्सप्लोर केली जाते आणि राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचली जाते. मार्केटिंगचे 3 टाईप असतात का 2 टाईप असतात? 2 टाईप असतात. इनबाउंड, हा, इनबाउंड मार्केटिंग, आउटबाउंड. त्यालाच ट्रेडिशनल मार्केटिंग आणि दुसरे काय बोलतात? ट्रेडिशनल मार्केटिंग आणि मॉडर्न मार्केटिंग. मॉडर्न मार्केटिंगलाच इंटरनेट मार्केटिंग बोलतात. इंटरनेट मार्केटिंगलाच डिजिटल मार्केटिंग बोलतात. मग डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? प्रमोट बिझनेस वाया वन और मोर फ्रॉम ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मीडिया. प्रमोट बिझनेस वाया वन और मोर फ्रॉम ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मीडिया. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया म्हणजे काय? ज्या ज्या ठिकाणी इंटरनेट कनेक्ट होतं, म्हणजे लॅपटॉप, मोबाईल, पीसी, हे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस येतात. आणि मीडिया म्हणजे काय? तर त्याला इंटरनेट कनेक्ट केलं तर त्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम चालेल. तुमच्याकडे लॅपटॉप आहे आणि इंटरनेट नाही, फेसबुक काय चालेल का? पण तुम्हाला ते फॉर्म्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पण पाहिजेत. त्याच्या थ्रू आपण राईट टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकतो. आणि ते 24x7 कधी पण तुम्ही न्यूज पाहू शकता, जुनी सिरियल पण पाहू शकतात. मग ॲडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्री सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे. प्रत्येक प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसचे मार्केटिंग केले तर असं एक पण प्रॉडक्ट नाही, एक पण सर्व्हिसेस नाही की त्याची मार्केटिंग. आपण आता त्या डिजिटल मार्केटिंग पाहतोय, तर त्याच्यामध्ये 57 टाईपचे मॉडेल्स असतात, 50 टाईप्सचे जॉब ऑपॉर्च्युनिटी असतात. तुमचं एक एस-क्यू झालं, सॉरी, काय झालं, एस-सी-ओ झालं, तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन इंटर्न्स असतो. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे एस-सी-ओ एक्झिक्युटिव्ह असतो. नंतर एस-सी-ओ ॲनालिस्ट असतो. म्हणजे एका मॉडेलवरती 3-3 जॉब असतात. बरोबर आहे. पण ते जॉबला कुणाला पण घेतील का? कुणाला घेतात? ज्यांच्याकडे नॉलेज असेल. तुम्ही कंपनीला डुबिवता का? पण तुम्हाला काय, जर नॉलेज असेल तरच तुम्हाला कंपनी हायर करते. पॅकेजेस पण जास्त देतात. सगळ्यात हायेस्ट पॅकेज कशाला असतं? डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्टला असतं. नंतर कुणाला असतं? डिजिटल मार्केटिंग अॅनालिस्टला. नंतर पीपीसी अॅनालिस्टला, म्हणजे पीपीसी एक्झिक्युटिव्हला असतं, म्हणजे सर्च इंजिन मार्केटिंगमध्ये असतं. नंतर कोणाला असतं? एस-सी-ओ. आणि त्याच्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग वगैरे. सोशल मीडियामध्ये थोडंसं कमी पॅकेज असतं, पण बाकी तुम्ही एस-सी-ओमध्ये किंवा एस-सी-ओ अॅनालिस्टमध्ये किंवा तुम्ही सर्च इंजिन मार्केटिंगमध्ये जास्त पॅकेज भेटेल. स्ट्रॅटेजिस्ट असेल तर त्याला काम काय नसतं, फक्त एक स्ट्रॅटेजी बनवायची असते. स्ट्रॅटेजी म्हणजे काय? हा मोठा क्वेश्चन आहे. कोणासाठी? श्रुतिका कांबळेसाठी आणि शिंदेसाठी. शिंदेबाई सांगा तुम्ही, स्ट्रॅटेजी म्हणजे काय? नाही माहिती. मग तुम्ही जर एखादं साडीचं दुकान टाकलं, तर तुम्ही स्ट्रॅटेजी काय बनवणार? हा, कोणाला ऍड करणार? ऍड्स करणार तुम्ही, मार्केटिंग करणार. हा, पण त्याच्यामध्ये काय टाकणार? पोस्टरमध्ये काय तर लिहिणारच ना. हम्म. अजून मग लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट का होतात? लोक मलाच का मेसेज करतात? वेदांतला का करत नाही? तर मेन नाही, बाकीच्या मुली पण मलाच मेसेज करतात, वेदांतला का करत नाहीत? काय तर रिझन असेल. काय रिझन असेल?
मुलं तुमच्याकडे जास्त पाहतात, माझ्याकडे का पाहत नाही? तर काय रिझन आहे? तुम्ही दिसाय सुंदर आहेत म्हणून? मग काय रिझन आहे? पण तुमच्याकडे का बघतात? दुसऱ्या पण पोरी आहेत ना. ऍक्टर आहेत तुम्ही सांगितलंय मला. तुम्ही ऍक्टर आहेत म्हणून. कारण लोकांना चांगली लोक आवडतात. मग मला सांगायचं काय मुद्दा, मी क्वेश्चन काय विचारला होता? स्ट्रॅटर्जी काय? मग तुम्ही पण साडीचे फोटो लावणार आहेत, बाकीचे जगात तुमचे कॉम्पिटिटर आहेत ते पण साडीचेच फोटो लावणार आहेत. मग लोक तुमच्याच साडीच्या दुकानातून साडी का घेणार? तुमच्याच साडीच्या दुकानात काय ऑफर लावणार? हसा खेळा पण शिस्त पहा. 50 रुपये ऑफ. हा बरोबर. म्हणजे तू स्ट्रॅटर्जी म्हणजे काय? जर तुम्हाला लोकांना इथपर्यंत घेऊन येणे. स्ट्रॅटर्जी म्हणजे काय? लोकांना आकर्षित करणे. इम्प्रेस करणे. मी जास्त पावडर लावले तर माझे फोटो अजून चांगले येतील. मी जर मेकअप आर्टिस्ट कडून अजून जर मेकअप करून घेतला आणि फोटो काढले तर अजून जबरदस्त दिसेल. दिसेल का नाही? मग तुम्हाला जर तुमचा बिझनेस वाढवायचा आहे तर तुम्हाला कोणती पद्धत, म्हणजे मी जर सांगितलं की 90 दिवसात प्लेसमेंट तर अजून लोक इथं येतील. मी जर परत सांगितलं गर्लफ्रेंडवरच्या, म्हणजे बॉयफ्रेंडने ऍडमिशन घेतलं तर गर्लफ्रेंडला फ्री ऑफ कॉस्ट, तर ही एक स्ट्रॅटर्जी झाली. स्ट्रॅटर्जी म्हणजे काय? साडीवरती चोळी फ्री, ही पण स्ट्रॅटर्जी झाली. युनिक आयडिया लोकांपर्यंत. 50% ऑफ. एक साडी घेतली की एक फ्री. एक साडी घेतल्यावर सासूच्या साडीवरती सुनेची साडी फ्री, असं जर केलं तर मग दोघींना पण राग नाही. अशा पण स्ट्रॅटर्जी. मग तुम्हाला त्या स्ट्रॅटर्जी बनवता आल्या पाहिजे. आणि जे मार्केटमध्ये अवेलेबल नाही ते तुम्ही टाकायचं. त्याला बोलतं स्ट्रॅटर्जी. मग हे चालवण्यासाठी तुला लागतं डोकं. ते डोकं चलत नाही. तुम्ही लोकांचं कॉपी करतात आणि तेच करणार. मग तू 50% देणार, लोक 90% देणार. ते 100% देणार, तू 110% देणार. मग ह्याच्यातच आयुष्य निघून जातं. मग तुम्हाला स्ट्रॅटर्जी म्हणजे काय? मार्केटमध्ये आपण वेगळं कसं दिसलं पाहिजे, तरच तुम्हाला काय होणार आहे? बिझनेस करता येणार आहे. आणि बिझनेस करायचं म्हणलं तर सगळ्यात पहिलं डिपार्टमेंट म्हणजे मार्केटिंग असतं. 10 किलोमीटर डिस्टन्स आहे. मग त्याच्यामध्ये सेल्स इम्पॉर्टंट आहे का मार्केटिंग इम्पॉर्टंट आहे? सेल्स इम्पॉर्टंट आहे. कोंबडी आधी का अंडा आधी? कोंबडी. मग कोंबडी कशी जन्मते? मग अंडा नसल्यावर कोंबडी. तुम्ही सांगा, मग कोंबडी आधी का अंडा आधी? तसंच मग मार्केटिंग आधी का सेल्स आधी? मग हा? मग कसं? जर पैसे असेल तर मार्केटिंग करू शकतो. मग आपला प्रॉडक्ट विकला गेला तरच आपण पैसे येतील त्याची मार्केटिंग करा. मग सेल्स तुमच्याकडे लीडच नाही तर कॉल कोणाला करणार? कुणाकडून करणार? मग लीड म्हणजे मार्केटिंगच होते ना ते. दोन्ही पण इम्पॉर्टंट गोष्टी. पण तुम्ही बघितलं का ऍपलच्या सर्व्हिसमध्ये गेलात, तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये किंवा ऍपलच्या स्टोअरला गेलात तर तिथं एक्झिक्युटिव्ह कमी असतात, मोबाईल जास्त असतात. तिथं ऑटोमॅटिक लोक जातात आणि बघतात. तुम्ही ओप्पोच्या शोरूमला गेलं तर तिथं या हो मॅडम, घ्या हो, ह्यो खूप चांगला मोबाईल आहे, तुम्हाला पण समजेल, असं बोलतात. का? कारण त्यांना विकायचं असतं. मग तुम्ही काय करतात? लाईनला थांबून ऍपलचंच घेतात का? हो, विप्पोचा का नाही घेत? ट्रस्ट बिल्ड आणि क्वालिटी. मग तुम्हाला मार्केटिंग करून ब्रँड होतो. मार्केटिंग करून काय होतं? ब्रँड होतं. तसं होतं का? मग सगळ्यात इम्पॉर्टंट मार्केटिंग आहे. मग 10 किलोमीटर डिस्टन्स आहे, त्याच्यामधलं 9 किलोमीटर म्हणजे मार्केटिंग आहे आणि 1 किलोमीटर जे सेल्स आहे. लोकांना मी माझ्या ऑफिसला वॉक-इनला घेऊन आलो, तो म्हणजे काय? मार्केटिंग. मी इथं आणलं आणि ह्या लोकांनी व्यवस्थित प्रेझेंटेशन नाही दाखवलं किंवा इन्फॉर्मेशन नाही. ऍडमिशन घेता का तुम्ही? नाही. मग सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? मार्केटिंग. विकणं. मग जर तुमचं जर ब्रँड असेल तर लोकांना काय सांगायचीच गरज नाही, ऑटोमॅटिकली ते घेतील ना. मग सगळ्यात आधी मार्केटिंग व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तुमचं प्रॉडक्ट किती पण क्वालिटीचं असू द्या, पण तुम्ही त्या लोकांना डिलिव्हरच जास्त करत नाही किंवा त्यांना इन्फॉर्मेशन प्रॉपर जात नाही, तर लोकांना काय होत नाही? समजत नाही त्या गोष्टी. त्याच्यामुळे मार्केटिंग व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तुम्हाला स्ट्रॅटर्जी बनवता आले पाहिजेत.
एखाद्याने नुसतं टाकलं ॲडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग आणि एखाद्याने टाकलं ॲडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग विथ AI अँड 100% प्लेसमेंट गॅरंटी, तर लोक तिथं अट्रॅक्ट होतील. मग तुम्हाला अशा पण गोष्टी कराव्या लागतात, तर तुमची मार्केटिंग होते. त्याच्यामध्ये आपण SEO पाहत होतो. तर SEO मध्ये तुम्हाला इथं जर मी टाकलं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, कोर्सेस टाकले, तर मग हे जे दिसतं ह्याला काय बोलतात, स्पॉन्सर्ड. त्याला बोलतात सर्च इंजिन मार्केटिंग. सर्च इंजिन मार्केटिंग म्हणजे काय, पेड ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग. ज्या ज्या ठिकाणी येतं तिथे सगळं पेड असतं. मग सोशल मीडिया मार्केटिंगला पैसे लागतात का? SEO ला पैसे लागतात का? SEO ला पैसे लागत नाही. सोशल मीडिया ऑप्टिमायझेशनला पैसे लागतील का? का? सोशल मीडिया मॅनेजमेंटला पैसे लागतील का? लागतील. तुम्हाला मार्केटिंगमध्ये आणि मॅनेजमेंट मी काय सांगितलं, ज्या ज्या ठिकाणी मार्केटिंग, जसं सर्च इंजिन मार्केटिंग आहे, सोशल मीडिया मार्केटिंग आहे, Instagram मार्केटिंग आहे, त्याला पैसे लागतात. मॅनेजमेंटला पैसे, मॅनेजमेंटमध्ये मार्केटिंग येते का? नाही. तर मग ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काय लागतं, मार्केटिंग शब्द लागतो, तिथं पैसे त्या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मला पे करायचा असतो. मी जर Instagramवरती ॲड रन केली, राईट टार्गेट ऑडियन्सपर्यंत मी पोहोचणार आहे म्हणून मला त्यांना पैसे द्यावे लागतात. SEO सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आहे. इथं तुम्हाला पैसे पे करायची गरज आहे का? नाही. इथं फक्त प्रोसेस करायची गरज आहे. मग तुम्ही जेवढे आपले मार्केटिंग मधले टॉपिक येतात, तर तिथं तुम्ही काय करा, काय करा तुम्ही बघा, जिथं मार्केटिंग लागते तिथं पैसे लागणार आहेत. मग आता SEO सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, त्याला पैसे लागणार आहेत का? ऑर्गॅनिक खत आणि इनऑर्गॅनिक खत, सेंद्रिय खत जे असतं ते घरी पिकवलं जातं, त्यासाठी पैसे लागतो का? नाही, पण टाइम लागतो. रिझल्ट टायमाला भेटतो पण क्वालिटी. मग तुम्हाला डेटा सायन्स कोर्सेस मी जर गुगलवरती सर्च केलंय, तर डेटा सायन्स कोर्सेस जर सर्च केल्यानंतर इथं वरती जे रिझल्ट आले तिथं स्पॉन्सर्ड लिहून आले. काय लिहून आले? स्पॉन्सर्ड लिहून आहे. ह्याला बोलतात सर्च इंजिन मार्केटिंग. आणि जे खाली लिहून खाली जे आले ह्याला लोकल SEO बोलतात. इथं कुठं स्पॉन्सर लिहिलेलं आहे का? तर हे झालं लोकल SEO. हे कुठं दिसणार आहे? फक्त एका पर्टिक्युलर सिटीसाठी दिसणार आहे. जवळच्या एरियातले दिसतात हे. आणि इथं जे खाली आहे जे असतात त्याला SEO बोलतात. काय बोलतात? SEO. लोकल नाही नाही, हे SEO आहे. लोकल SEO कसं ओळखणार तू? आणि रिव्ह्यू रेटिंग लिहिलेलं असेल तर, आणि इथं मॅप आलेला आहे म्हणून हे लोकल SEO. तर लोकलने त्याला SEO नाही, स्पॉन्सर म्हणल्यानंतर सर्च इंजिन मार्केटिंग, गुगल ऍड बोलतात त्याला. ह्याला काय बोलणार तू? SEO. SEO म्हणजे काय? वेबसाईटला रँकिंग करतात. इथं कुठं रिव्ह्यू रेटिंग दिसते का तुला? इथं कुठं स्पॉन्सर दिसते का? मग हे काय झालं? SEO. रेटिंग केलं. जिथं जिथं रेटिंग केलं हे काय आहे? लोकल SEO. तुला लोकलनी कुठं जाता येतं? पिंपरीपर्यंत, लोणावळ्यापर्यंत, म्हणजे 30-40 किलोमीटर. दिल्लीला जाशील का लोकलने? दिल्लीला जाते का लोकल? इथून दिल्लीला जाशील का? नाही ना. मग लक्षात ठेव, लोकल SEO कोणासाठी असतो? वेदांत तू सांग. लोकल SEO कोणासाठी असतो? शुभम सांगतो. ह्याला नाही जमणार सांगायला. जवळच्या ठिकाणी लोकल SEO कोण करतं? बरोबर, ह्यांनी बरोबर सांगितलं. लोकल लोक आहेत म्हणजे जसं की डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, वकील असेल, इलेक्ट्रिशियन असेल, इन्स्टिट्यूट असेल, स्कूल, जे स्मॉल बिझनेस ओनर असतात ते लोकल SEO करतात. जर तुमचा राईट टार्गेट ऑडियन्स एका सिटी मधला, मग तुम्हाला कटिंग करायला जायचंय, तर तुम्ही दिल्लीला जाणार आहेत का? तुम्हाला मेकअप करायला जायचंय, तुम्ही दिल्लीला जाणार आहेत का? माघारी येऊस तर जसं आहे तसंच होऊन येतं. मग जवळचे आहेत, सायकल पंक्चर झाली, मग सायकल घेऊन तुम्ही डोक्यावरती दिल्लीला जाणार आहेत का? नाही तर स्टोर मग तुम्ही पंक्चर दुकान नियर बाय मी असं सर्च करणार. केक आणायला तुम्ही दुबईला गेलात का कधी? मित्राचा बर्थडे गेलो दिल्लीला केक आणायला, नाही होणार ना. मग केक शॉप नियर बाय मी, जसं नियर बाय मी टाकलं किंवा इन पुणे टाकलं, इन FC रोड टाकलं, तर आधी काय येईल? लोकल. आणि जर तुम्ही टाकलं, मी आता इथं काय टाकलंय, डेटा सायन्स कोर्सेस टाकलंय, मग आधी मला काय येणार आहे? लोकल SEO येणार आहे का? गुगल ऍड आधी येणार आहे किंवा SEO येणार आहे?
समजलं का? मग ह्या गोष्टी तुम्हाला मॅटर करतात. एका रूममध्ये पोलिस, वकील आणि डॉक्टर ठेवले. तर तुम्ही ते डॉक्टर कोण आहे, वकील कोण आहे कसं ओळखणार? कपड्यावरून. पोलीस खाकी का मग लोकल एस-सी-ओ आणि Google ॲड म्हणजे सर्च इंजिन मार्केटिंग हे कसं ओळखणार तुम्ही? कपड्यावरून. मग लोकल एस-सी-ओ काय करतं? रिव्ह्यू रेटिंग आणि जिओग्राफिक लोकेशन असतं. बरोबर आहे. एस-सी-ओमध्ये काय असतं? वेबसाईटच रँकिंग होते. तिथं स्पॉन्सर लिहिलेलं नसतं. आणि सर्च इंजिन मार्केटिंगमध्ये म्हणजेच Google ॲडमध्ये काय? स्पॉन्सर लिहिलेलं. एवढा सिंपल डिफरन्स आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ॲडव्हांटेजेस ऑफ डिजिटल मार्केटिंग काय? करण ॲडव्हांटेजेस ऑफ डिजिटल मार्केटिंग हे की तुम्हाला रिझल्ट मेजरमेंट करता येतात. कमी पैशामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतं. ग्लोबली रीच करता येतं. म्हणजे इथून ॲड रन केली तर यूएसला पण ते दिसू शकते. फास्ट रिझल्ट येतं. म्हणजे जसं की ओला, उबर आहेत. कधी आलेत आणि किती मोठे झालेत. झोमॅटो. नंतर दुसरं काय आहे? डिसएडव्हांटेजेस ऑफ डिजिटल मार्केटिंग किंवा मग तुम्ही ह्याचे एक्झाम्पल सांगा मला ट्रेडिशनल मार्केटिंगचे. कमी लोकांपर्यंत आपण पोहोचतो. काय करतो आपण? कमी लोकांपर्यंत रिझल्ट मेजरमेंट करता येत नाही. राइट टार्गेट ऑडियन्सपर्यंत. हिला स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे का नाही हे तिच्या चेहऱ्याकडे बघून समजेल का? मला स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे का नाही हे तुम्हाला चेहऱ्याकडे बघून समजेल का? तर नाही समजणार. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? चेहरा क्या देखते है दिल में उतर के देखो. त्यासाठी माझ्या डिजिटल ऍक्टिव्हिटीज पाहाव्या लागतील. माझ्याकडे त्या रिलेटेड ॲप आहे का? तर मग ह्या गोष्टी तुम्हाला Googleला माहिती येतात किंवा आपल्या सोशल मीडियाला माहिती येतं. आपण जे बोलतो तो पण मोबाईल ऐकतो आणि त्या रिलेटेडच ॲडव्हर्टाइजमेंट दाखवतो. मग आपल्याला पहिला टॉपिक आहे एस-सी-ओचा. मग एस-सी-ओ कसं रँकिंग करणार? एस-सी-ओ म्हणजे तुम्हाला वेबसाईट. मग एस-सी-ओची डेफिनेशन काय आहे? तुम्ही सांगा आता. इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. मग तुम्हाला जर एखादा ब्लॉग रँकिंग करायचा आहे किंवा वेबसाईट रँकिंग करायचं आहे किंवा वेबसाईटचं पेज रँकिंग करायचं आहे, सगळ्यांची प्रोसेस सेमच असेल. मग तुम्हाला पहिल्यांदा मी डेफिनेशन सांगितली होती मार्केटिंगची. क्रिएटिंग, एक्सप्लोरिंग, डिलिव्हरिंग व्हॅल्यू टू मीट युअर राईट टार्गेट ऑडियन्स. पहिल्यांदा तुम्हाला क्रिएट करता आला पाहिजे. मग क्रिएट करता येतं का तुम्हाला ब्लॉग? येतो का? काल शिकवलं का ह्याने? मग सगळ्यांना जमतोय ब्लॉग क्रिएट करायला? त्या ह्याचा निकिताचा एक प्रॉब्लेम URL दिसत नाही टायटल तिचं. हा? टायटल दिसत नाही त्याचं कशामध्ये? ब्लॉग मध्ये. तिने ना- ब्लॉग क्रिएट केलाय. नका का दिसायला? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? जोपर्यंत स्क्रॉल करत नाही ना गुगलचा स्क्रॉलर तोपर्यंत तुमचं अस्तित्व झिरो आहे. समजलं का तुम्हाला? जोपर्यंत तुम्ही स्क्रॉल करत नाही, तुमचा गुगल स्क्रॉल करत नाही, तोपर्यंत तुमचं अस्तित्व झिरो आहे. एखादा मुलगा जन्मला आणि त्याची नोंदणीच केली नाही, तर त्याचं जनगणनेत नाव येईल का? मग तुमचा एखादा ब्लॉग आहे आणि तो गुगलच्या सर्च कन्सोलने स्क्रॉलच नाही केला किंवा गुगलचे स्क्रॉलर असतात त्यांनी स्क्रॉल नाही केला, तर ते गुगलवरती मेजर केलं जाईल का? काउंट केलं जाईल का? नाही केलं जाईल. मग त्यासाठी तुम्हाला आधी तुम्ही एखादा आज ब्लॉग मी क्रिएट केला आणि तो गुगलवरती टाकला, तर लगेच तो गुगलवरती दिसेल का? नाही. लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी केलेल्या कार्यालाच लोकशाही म्हणतात. तसंच आहे तुम्ही ब्लॉग क्रिएट केलाय, तो कुणी केलाय? लोकांनी केलाय. वाचणारे कोण? लोक. मग जेवढे जास्त लोक वाचतील तेवढं तुमचं बेटर आहे. मग ब्लॉग मॉनिटाईज होतो. ब्लॉग काय होतो? मॉनिटाईज होतो म्हणजे तुम्हाला पैसे भेटतात. का पैसे भेटतील? कारण तो लोक जास्त पाहतात म्हणून. लोक फक्त 5 पाहतात. तुम्हाला गुगल मॉनिटाईज करेल का? तुमच्या वेबसाईटवरती जर जास्त ट्रॅफिक असेल तर तो मॉनिटाईज होतो. मग त्याचा काय काय क्रायटेरिया आहे? तर ॲटलीस्ट 1000 तुमचे व्हिजिटर पाहिजे. मग इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर जर तुम्ही टाकलं, तर तुम्हाला काय येणार आहे?
दिसतात? इथं ऍडव्हर्टाइजमेंट दिसली. का दिसली? कारण इथं स्पॉन्सर लिहिलेले. कुठं दिसलं स्पॉन्सर? नाही दिसलं स्पॉन्सर. खाली दिसलंय का? हे जे दिसतंय ना, इथं कुठंतरी कट म्हणून ऑप्शन असेल, इथं दिसतंय. याच्यावरती क्लिक केलं तर आपण कुठेतरी डायरेक्ट होणार. हे पण स्पॉन्सर ऍड आहे. दिसतंय ना इथं, बाय गुगल, स्टॉप सीइंग दिस ऍड. मी आता लॉग इन केलंय तर मला वेगळी ऍड दिसली. वेदांतनी लॉग इन केलं किंवा वेदांतनी सर्च केलं तर ह्याला व्ह्यू किती इथं? 23,39,326. 23,39,000. तर ह्याच्यामुळे काय होतंय? जेवढे व्ह्यू येतात तेवढे $0.08 भेटतात एका व्ह्यूला. म्हणजे बघा, जर तुम्ही असा ब्लॉग क्रिएट केला म्हणजे इथं डिस्प्ले ऍड दिसतात ह्या गुगल ऍडच्या येतं म्हणजे गुगलच्या येतं. समजलं तुम्हाला? ह्याला रँकिंग का जाल? तुम्ही जर इंग्लिश ग्रामर टाकलं किंवा 10th ग्रामर टाकलं, तुम्ही काय टाकलं? 10th ग्रामर, तर हा ब्लॉग रँकिंग होईल का? कारण त्यांनी कीवर्ड ह्याच्यामध्ये टाकले तसे. मग तुम्हाला कशासाठी रँकिंग करायचं आहे हा ब्लॉग, त्याच्यावरती डिपेंडेंट असतं. सगळ्यांना समजलं? तुम्ही ब्लॉग क्रिएट केलाय तर ब्लॉगमध्ये त्याला रँकिंग करायचंय किंवा वेबसाईट क्रिएट केली तर ते वेबसाईट रँकिंग करायचंय किंवा वेबसाईटच्या आतमध्ये नवीन पेज क्रिएट केलं तर तुम्हाला रँकिंग करायचंय. मग ते रँकिंग कशासाठी केलं जातं? कोणासाठी रँकिंग केलं जातं? कीवर्डला रँकिंग केलं जातं. मग हे कशाला रँकिंग केलं जातं? कंटेंट रँकिंग केला जातो का कीवर्ड रँकिंग केला जातो? कीवर्ड रँकिंग केले जातात. समजलं ना? पण कीवर्ड म्हणजे काय? व्हॉट इज कीवर्ड? जे आपण आपल्याला पाहिजे ते कीवर्ड सर्च करतो. मी जर गुगल वरती सर्च केलं तंबाखू तर मला काय दिसेल? तंबाखू बद्दलची इन्फॉर्मेशन. हो, म्हणजे कीवर्ड कंटेंटचा इम्पॉर्टंट. मी जर आपली शाळा टाकलं तर शाळेबद्दलची इन्फॉर्मेशन येईल. म्हणजे काय कीवर्ड म्हणजे काय? होल इन्फॉर्मेशन अबाउट कंटेंट. माझी शाळावरती निबंध लिहा तर तुम्ही शाळेबद्दलच निबंध लिहा ना. मग तो एक इम्पॉर्टंट वर्ड म्हणजे काय? कीवर्ड. मग तुम्ही कंटेंट रँकिंग करतात का कीवर्ड रँकिंग करतात? तर मी कीवर्ड रँकिंग करतो आणि ते कीवर्ड का रँकिंग होतो? तर त्याच्यामध्ये कंटेंट लिहिले जातं, त्याच्याबद्दलचं डिस्क्रिप्शन लिहिलं जातं. मग ते डिस्क्रिप्शन मोर दॅन 800 वर्ड जर असेल तरच रँकिंग होतं. पहिला रूल काय आहे? गुगलचे अल्गोरिदम बनवलेले आहेत. पहिला अल्गोरिदम म्हणजे काय? पांडा. त्यालाच काय बोललं जातं? पांडा म्हणजे काय? 2011 साली रूल. 2007 पर्यंत इंटरनेट जास्त नव्हतं. त्याच्यामुळं काय? कॉम्पिटिशन कमी होती. 2007 साली लोक म्हणजे भरपूर सारे लोक रेडिओ ऐकायचे. इंटरनेट होतं, 2GB होतं. मग गुगलवरती काय? मग ते पण खूप कॉस्टली होतं. मग 1992ला तर होतं का? मग त्यावेळेस लोक म्हणजे कवचित 2-3 लोकांकडेच मोबाईल असाल. मग त्या लोकांना कसला बटनाचा मोबाईल? त्याच्यामध्ये इंटरनेट पण कळणार, फक्त फोन लावायचा किंवा नुसतं लँडलाईनचे नंबर असायचे. बरोबर आहे ना? मोबाईल इंटरनेटचा नव्हता. मग त्याच्यामुळे कोण ब्लॉग लिहिणार आहे? मग ब्लॉग वाचणारेच खूप कमी लोक म्हणल्यानंतर लिहिणार कोण? आता लोक का वाचतात? का पाहतात व्हिडिओ लोक? लोकांकडे इंटरनेट आहे आणि लोकांना रील आवडतात. सूरज चव्हाण रील का बनवतो? आणि त्याची जर रीलच नसते आवडली, त्याला जर 0 लाईक आले असते, एकच कमेंट आले असते, तर त्याने बनवली असती का रील? लोक त्याला प्रतिसाद देतात, त्याला रिॲक्ट करतात, म्हणून तो काय करतो? रील बनवतो. रील कोण बनवते? माणसंच. पाहतात कोण? माणसंच. इंस्टाग्राम बनवते का? YouTube वरती व्हिडिओ कोण बनवते? लोक. पाहतात कोण? लोक. आणि ते जर पाहायचं बंद केलं तर काय होणार आहे? ते मार्केटिंग पण होणार नाही आणि त्यांना प्रतिसाद पण भेटणार नाही. मग आपल्या ज्या ठिकाणी ऑडियन्स जास्त असतात त्या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट पण जास्त आणि त्यांना पैसे पण जास्त भेटतात. मग बघा खान सर आहे तर त्यांचा एका व्हिडिओ 11 मिलियन लोक पाहतात. किती? 11 मिलियन. मग त्यांना $0.08 म्हणजे 1,000 व्ह्यू जर आले तर त्यांना जर ₹260 भेटतील तर 11 मिलियनचे किती पैसे भेटतात असतील? आणि ते दररोजचे एक व्हिडिओ टाकतात.
आणि जुन्या व्हिडिओला पण व्ह्यू येतात. तुम्ही आता जर कंटेंट लिहिला हाऊ टू रिड्यूस बेली फॅट, 10 वर्षांनी पण त्याला पैसे भेटणार आहेत. म्हणजे हे काय पॅसिव्ह इन्कम आहे YouTubeचा. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सिस्टंट. तुमचा ब्लॉग असू द्या. आता ब्लॉग लोक वाचत नाहीत. आता काय व्हिडिओ पाहतात. खूप कमी वाचतात. मग व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये करा किंवा ह्याच्यामध्ये. मग त्याच्यामुळे मार्केटिंग, डिस्प्ले मार्केटिंग थोडीशी कमी होऊन व्हिडिओवरती लोक शिफ्ट झालेत. आपल्याला आता सर्च इंजिन मार्केटिंग पाहिजे. सर्च इंजिन मार्केटिंगचे 3 टाइप सांगितलेत मी. कोणते कोणते टाइप सांगितले? ऑन पेज एसईओ, ऑफ पेज एसईओ आणि टेक्निकल एसईओ. मग जर एखादी वेबसाईट रँकिंग करायची तर त्याच्यामध्ये 70% इम्पॉर्टंट काय आहे? ऑन पेज एसईओ आहे. नंतर 25% इम्पॉर्टंट काय आहे? ऑफ पेज एसईओ आणि 5% टेक्निकल एसईओ. मी Googleवरती इथे सर्च केलं डेटा सायन्स कोर्सेस. मग इथं बघा रँकिंग वाईज तुम्ही एखादी गोष्ट लिहिली. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं. पहिल्या 1 नंबरच्या पेजवरतीच लोक जास्त क्लिक करतील. 2 नंबरवरती काही लोक जातील ठराविक. 30% लोक तिथे जातात. गेले आणि त्याच्यातले अजून 5% लोक थर्ड पेजला जातात. 10, 15, 20, 100, 1,00,000, 2 करोड अशा पेजेसवरती लोक जातात का? मग आपला कोणता पण प्रॉडक्ट असू द्या किंवा आपला कोणता पण बिझनेस असू द्या, तर ते जो Googleच्या पहिल्या पेजवरती जर आला, तरच आपल्याला काय होणार आहे? फिजिबिलिटी वाढणार आहे. फिजिबिलिटी वाढली. मी दिसायला किती पण सुंदर आहे, पण मी रूमच्या बाहेरच नाही गेलो, तर मला कोण पाहिल का? पण त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लोकांनी आपल्याला पाहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? दिसलो पाहिजे. समजलं? त्याच्यामुळे जे पुढारी लोक असतात, एखाद्याचं लग्न असेल तिथं उपस्थित असतात, दावा असेल तिथं उपस्थित असतात, गावात जातात, सकाळ संध्याकाळ दुपार तिसरा पार का? दिसलं पाहिजे. समजलं? प्रियकराला प्रियकरीच्या मनात असलं पाहिजे आणि पॉलिटिशियन लोकांना लोकांच्या मनात असलं पाहिजे. मनातून निघलं, विषय संपला. बरोबर आहे? आणि मुलींच्या मनातून कधी बी कोणता माणूस निघू शकतो. कारण त्यांचं मन कबशीसारखं असतं. कधी बी फुटू शकते धक्का लागला की. समजलं का? त्याच्यामुळे तुम्ही बघितलं का हॉटेलमध्ये कधी मुली कामाला असतात का कबशी धुवायला, उचलायला? का? कारण त्यांचं मन कबशीसारखं असतं. टाकलं मी डेटा सायन्स कोर्सेस. पहिल्यांदा काय येणार आहे? एसईओ येईल का लोकल एसईओ येईल? आपण काय सर्च करणार त्याच्यावरती येणार आहे. आपण जर इन पुणे टाकलं तर काय येणार आधी? लोकल येईल. आपण नियर बाय मी टाकलं, आता काय येणार आहे? गुगल ऍड्स. नंतर म्हणजे इन्फॉर्मेशन आली ह्याची. हे काय आहे? लोकल एसईओ. आणि इथं एसईओ काय आहे? वेबसाईट रँकिंग आहे. मग ह्यांच्यापेक्षा जास्त आपल्याला 1 नंबरला यायचंय. मग काय करावं लागेल? पहिल्यांदा ह्यांना ॲनालिसिस करावं लागेल. आता हे ग्रेट लर्निंगवाले येतं किंवा कोर्सेरावाले येतं, त्यांचं आपल्या पुढं आलेलं आहे 1 नंबरला. का आलं असेल? मी एक इलेक्शनला उभा राहिलो आणि दुसरा मंगेश राहिला. तर मंगेश निवडून येईल का मी निवडून येईल? ज्यांना जास्त वोट पडतील ते. मग माझी वेबसाईट रँकिंग होईल का कोर्सेराची? तर कोर्सेराची वेबसाईट 1 नंबरला का आली? आपल्यापेक्षा जास्त ट्रॅफिक त्यांच्या वेबसाईटवरती आले. ट्रॅफिक म्हणजे काय? लोक जास्त त्या वेबसाईटवरती आले. मग पहिला मुद्दा काय आहे? ज्या वेबसाईटवरती सगळ्यात जास्त लोक येतात, ती वेबसाईट 1 नंबरला रँकिंग होते. मग जास्तीत जास्त लोक 1 नंबरला आणण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? मग तुम्हाला रँकिंग करावं लागेल. पण मग सुरुवात ज्यावेळेस होते, काय करावं लागते? सुरुवात जास्त आपण करतो त्यावेळेस तर आपली वेबसाईट इन्फिनिटी नंबरला असते. मग त्यांना रँकिंग आणण्यासाठी काय करावं लागतं? मग आपला पहिला मुद्दा आहे की जास्तीत जास्त लोकांना ह्या वेबसाईटवरती घेऊन येणे. मग कसं घेऊन येणार आपण? हं. आता जर सपोज पहिला मुद्दा काय लोकांना घेऊन येणे. मग आपण काय करेन? वेदांतला ₹5 देईल, तू माझ्या वेबसाईटवरती व्हिजिट कर. किंवा 10,000 लोकांना ₹1 देईल. माझे ₹10,000 जातील. 10,000 लोकं माझ्या वेबसाईटवरती येतील. येतील का नाही? तुम्हाला बोललो ₹100 देतो माझ्या वेबसाईटवर. करताल का नाही? करताल.
मग लोकांना घेऊन यायचे, कसं पण या पण घेऊन या. मग ते घेऊन येण्यासाठी मी जर आता माझे Instagramचा ग्रुप आहे. Instagramवरती माझे NMD प्रायव्हेट लिमिटेडची URL कॉपी करून तिथं ठेवला. तर लोकं 5,000 फॉलोवर आहेत, त्याच्यातले 1,000 लोकं तरी त्याच्यावरती क्लिक करून ठेवतील. मग 1,000 बॅकलिंक मला तिथून जनरेट झाले. लोकांना फक्त आपल्या वेबसाईटवरती घेऊन यायचंय. पण Googleने इथं काय बनवलंय, जर लोकांना तुम्ही घेऊन येताय, तर ते लोकं तिथं टाईम पण स्पेंड केला पाहिजे. मी तुम्हाला काय बोललो? तमाशाला चला आणि तमाशा जर खराब निघाला, तर तुम्ही काय म्हणता? सरांनी उगाच आमचा टाईमपास केला. म्हणता का नाही? मग तुम्हाला काय काय करमणूक झाली पाहिजे. मग ह्याच्यावरती गेल्यानंतर लोकं जास्त टाईम स्पेंड करतात. कंपेअर टू NMDच्या वेबसाईटवरती. त्याच्यामुळे ही काय झाली, वेबसाईट जास्त रँकिंग आली. लोकांनी ह्याच्यावरती जास्त ट्रस्ट ठेवलाय NMDपेक्षा. मग ह्याचा जर ट्रस्ट वाढवायचा जर असेल आपल्याला, तर काय करावं लागेल? ॲथॉरिटी वाढवायला. ॲथॉरिटी म्हणजे काय? ट्रस्ट. मग ट्रस्ट कसा वाढतो? लोकांमुळे. विश्वासघात कोणाचा होतो? लोकांचा होतो. मग आपल्याला विश्वास कोणाचं जतन करावं लागेल? लोकांचं काम. मग विश्वास कशावरती डिपेंडंट असतो? जर एखादा माणूस येतोय तुमच्या घरी आणि 2 मिनिटात निघून गेला आणि एखादा माणूस येतोय आणि जास्त दिवस राहिला. त्याला बरं वाटतंय म्हणून राहिला. मग तुमच्या वेबसाईटवरती लोकं येतात, तर किती वेळ टाईम स्पेंड करतात? मग तेवढं Google ठेवलं, "अरे, हा माणूस खूप वेळ झाला." हे माणसं येतात आणि खूप जास्त टाईम स्पेंड करतात म्हणजे ही वेबसाईट चांगली. आणि जी वेबसाईट चांगली असते त्याला Google काय करतो? रँकिंग जास्त देतो. मग रँकिंग कशावरती असते? तुमच्या अथॉरिटीवरती असते. मग 2 टाइपच्या अथॉरिटी असतात. एक म्हणजे पेज अथॉरिटी आणि दुसरी म्हणजे डोमेन अथॉरिटी. म्हणजे डोमेन अथॉरिटी म्हणजे काय? सपोज तुमच्या घरामध्ये 5 लोकं आहेत. मग 5 लोकांचा ट्रस्ट किती आहे? त्याचा मिळून एक स्कोर होतो. मग आपल्या वेबसाईटमध्ये 10 पेजेस आहेत. तर 10 पेजेसचं कॉम्बिनेशन स्कोर करून जे होतं, त्याला डोमेन अथॉरिटी बोलतात. आणि एकच पेज आहे खूप चांगलं आहे आणि दुसरं पेज नॉर्मल आहे. मग जसं की आपलं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेचं 36 ची अथॉरिटी आहे आणि पूर्ण डोमेनचा स्कोर मिळून किती आहे? 3. मग तो वाढवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? अथॉरिटी वाढवावं लागेल. लोकांना जास्तीत जास्त आपल्या वेबसाईटवरती घेऊन यावं लागेल आणि जास्तीत जास्त टाईम स्पेंड करायला लावेल. मग लोकं आपल्या वेबसाईटवरती टाईम का स्पेंड करतील? तिथं जर काहीतरी पाहण्यासाठी असेल, त्यांना जर आवडलं तर. एकतर आपल्या वेबसाईटवरती 500च लोकं येतात आणि ह्यांच्या वेबसाईटवरती 10,00,000 लोकं येतात. डिफरन्स किती आहे? माझ्या वेबसाईटवरती 50,000 लोकं आले आणि शिंदेच्या वेबसाईटवरती 5,000 लोकं आले. कोणाची रँकिंग होईल? माझी. माझ्या वेबसाईटवरती 30,000 लोकं आले. वेदांच्या वेबसाईटवरती 60,000 लोकं आले. पण माझे लोकं जे आले ते 10-10 मिनिटं वेट करतात आणि त्याचे 2-2 मिनिटंच तिथं स्पेंड करतात. कोणाची वेबसाईट रँकिंग होईल? तर टोटल टाईम कॅल्क्युलेट केला जातो. त्यालाच बोलतात बाउन्स रेट. मग पहिला तुमचा SEOचा रूल असतो, की तुम्हाला ऑन पेज SEO करायचंय. तर हे काय मॅटर करतं का ऑन पेज SEO? नाही. ऑन पेज SEO 70% इम्पॉर्टंट आहे. का इम्पॉर्टंट आहे ऑन पेज SEO? कारण रिलेव्हंट बॅकलिंक भेटतात तुम्हाला. त्याच्यामुळे ऑन पेज SEO आहे. तुम्ही कार्यक्रमाला आलात, पण कार्यक्रम तुम्हाला आवडला नाही, तर तुम्ही रेटिंग चांगली देणार आहेत का नाही? नुसतं लोकांना माझ्या वेबसाईटवरती घेऊन आलो आणि लोकांना माझी वेबसाईट नाही आवडली, तर मग त्याचा स्कोर कमी होतो. त्याच्यामुळे ऑन पेज SEO करायचं आहे आपल्याला. ऑन पेज SEO म्हणजे काय? टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन आणि इमेज ऑप्टिमायझेशन या 5 गोष्टी असतात. त्यालाच ऑन पेज SEO बोलतात. मग ऑन पेज SEOमध्ये काय असतं? टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, कंटेंट आणि इमेज आणि H1 to H6 टॅग ह्या 6 गोष्टी ज्या असतात त्या कशामध्ये असतात? ऑन पेज SEOमध्ये असतात. मग आपण कोणाला खुश करण्यासाठी हे करतोय? मला जर एखादी मुलगी पाठवायची, तर त्या मुलीला खुश केलं पाहिजे. वेदांतला खुश करून काय उपयोग आहे का? मग वेदांतला ज्या गोष्टी आवडतात, त्याच जर त्या मुलीसाठी केल्या, वेदांतला तंबाखू आवडते, तर त्या मुलीला तंबाखू दिली. एक्झाम्पल सांगतोय. तर त्या मुलीला पण तंबाखू खायला दिले, तर ते पटेल का मला? मग त्या मुलीला काय आवडतं हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे? मग जसं आपल्याला वेबसाईट कुठं रँकिंग करायची? Googleवरती रँकिंग करायची. मग Googleला काय आवडतं? मग Googleनी काही इंडिकेट केलं असेल, की मला हे आवडतं, मला ते आवडतं.
मग गुगलने असे 200 रूल सांगितलेत, मला हे आवडतं. मग ते रूल फॉलो करायचे. मग पहिलं तर रूल काय सांगितलंय गुगलनी, जास्तीत जास्त लोक माझ्या वेबसाईटवरती आले पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला, आणि आल्यानंतर ते अट्रॅक्टिव्ह पण पाहिजे, नंतर टाइम पण स्पेंड केलं पाहिजे. मग अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण मेकअप करतो. तसंच आपण ऑन पेज एसईओ का करतोय? आता एखाद्याने जर नुसते लोक, तुमचं ऑन पेज एसईओ जरी केलेलं नसेल आणि जास्तीत जास्त लोक आले चुकून, तरी पण ती वेबसाईट रँकिंग होते. मग लोक येऊन जास्त टाइम स्पेंड करण्यासाठी आपल्याला ऑन पेज एसईओ करायचं. समजलं का? ऑन पेज एसईओ किती इम्पॉर्टंट आहे? 70%. जर तुम्ही ऑन पेज, तुमची वेबसाईट 10 नंबरला आहे आणि तुम्ही जर त्याचं ऑन पेज एसईओ केलं, तर तुमची वेबसाईट कुठं दिसेल? 3 नंबरला. तुमची वेबसाईट 1,00,000 नंबरला आहे आणि तुम्ही त्याचं ऑन पेज एसईओ केलं, तुमची वेबसाईट किती नंबरला दिसेल? कसं काय? 70% इम्पॉर्टंट म्हणल्यानंतर 1,00,000चे 70% गेले, किती राहिले? 30,000ला राहिले. तुमची वेबसाईट 50 नंबर, 100 नंबरला आहे, तुम्ही ऑन पेज एसईओ केला, तर ती वेबसाईट किती नंबरला राहील? 30 नंबरला राहील. समजतंय? एका पेजवरती SERP म्हणजे सर्च इंजिन रिझल्ट पेज आहे, त्याच्यावरती एका पेजवरती किती रिझल्ट दिसतात? 10. जर तुमची रँकिंग 77 असेल, तर तुम्ही कोणत्या पेजवर दिसतात? 8व्या पेजवरती. तुमची रँकिंग 89 नंबरला आहे, कोणत्या पेजवर दिसत? हा, थांबा त्यांना सांगून, त्यांचं शिक्षण जास्त आहे. उलटी उजळणी म्हणता का एवढा? मग एवढा टाइम का लागतो तुम्हाला? थांबा की त्यांना सांगू, त्यांचं डोकं चलत नाही हो जास्त. ते हुशार आहेत, पण कसं आहे ना, त्याला चेतन क्षमता वाढली नाही त्यांची. तुम्ही असं काय करत जा माहिती का? मेडिटेशन करत जा. वर पाय आणि खाली डोकं करायचं, रक्त अभिसरण क्रिया फास्ट चलते. होती का नाही? 92 नंबरला दिसली तर किती नंबरला, किती 92 नंबरला दिसली माझी वेबसाईट, तर कोणत्या पेजवर दिसत? 87. बरोबर आहे का? मग तुम्ही मुद्दाम करतात का तुम्ही खरंच करतात? मला समजत नाही. हे तुम्हाला कळते पण तिला कळाना ना. मग तुम्ही का सांगत नाही आन्सर? का मुद्दाम करताय? हा, समजलं ना? मग वेबसाईट जर माझी 1 नंबरला दिसते, तर कोणत्या पेजवर दिसेल? मला दिसेल. बरोबर ना? ठीक. मग आता आपल्याला अथॉरिटी चेक करायची. कोणत्या वेबसाईटची? ह्यांची. तर कशी चेक करणार? ह्या वेबसाईटची अथॉरिटी मी सांगितलं, ज्या वेबसाईटची अथॉरिटी चेक करायची, तर कोणत्या, कशी चेक करणार अथॉरिटी? हा, बरोबर आहे. मग कसं चेक करणार? कोणता टूल वापरणार? तिला सांगितलंय परवा दिवशी, तू सांग. ओ रँक वर ते काय करणार? अथॉरिटी चेक करणार. समजलं तुम्हाला? नाही समजलं, कारण ते चुकीचं सांगितलंय ते. तिला देवाने पेन आणि नोटबुक का दिलंय? लोकांना टोचवायला. म्हणजे मोज टूलवर. आता ही वेबसाईट रँकिंग झाली का झाली? कारण इथं त्यांनी हेडलाईन टाकलंय डेटा सायन्स, नंतर काय टाकलंय? हे सगळे डेटा सायन्स रिलेटेड कंटेंट पण टाकलंय त्याच्यामध्ये. समजलं? आपल्याला आता ह्याची अथॉरिटी चेक करायची, तर मग कोणता टूल वापरणार आपण? मोज. मोज बार. मग इथे टाकायचं मोज बार. एंटर केलं. इथे दिसतंय फ्री डोमेन अथॉरिटी चेकर, ह्याच्यावरती द्यायचं. कंट्रोल.
आता तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखव की NMD ची अथॉरिटी किती आहे. डोमेन अथॉरिटी किती? 92. किती आहे? आणि त्यांचे किती कीवर्ड रँकिंग झालेत माहितीये का? 494 की जवळ 5 लाख. म्हणजे जवळजवळ 5 लाख कीवर्ड नुसते रँकिंग झालेत. आणि त्यांचं स्पॅम कोर किती? 1%. किती कीवर्ड? 5 लाख कीवर्ड नुसते रँकिंग केलेत त्यांनी. आणि अथॉरिटी किती आहे? 92. अथॉरिटी म्हणजे काय? जर बघा आता तुम्ही सपोज इथं आलात, तुम्ही माझा डेमो लेक्चर अटेंड केला आणि बोललात की काय तुम्ही शिंदेला विचारलं सर कसं शिकवतात, शिंदे बोलले नाही नाही खराब शिकवतात. काय शिकवतात? तुम्ही ऍडमिशन घेता का? का? मग तुमचं काय म्हणा, NMD ची अथॉरिटी कमी होणार. परत तुम्ही वेदांतला बोललात की कसं शिकवतात, नाही नाही सर नाही शिकवत व्यवस्थित, मग परत अजून अथॉरिटी कमी होणार. बरोबर आहे. पण तुम्ही परत मंगेशला विचारलं, मग मंगेशने सांगितलं नाही नाही मी एवढ्या दिवसापासून करतोय, माझ्या डोळ्यात एकच 4-5 लोक प्लेस झालेले आहेत, तुम्ही बिनधास्त करा. परत अथॉरिटी वाढेल. परत ह्याने सांगितलं, परत अथॉरिटी वाढेल. आणि एखाद्या प्लेस झालेल्या मुलाला बोललं, परत अथॉरिटी वाढेल. बरोबर आहे. मग सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, तुमच्या वेबसाईटवरती किती लोक येतात. आणि तुला आता मंगेशवरती जास्त भरोसा आहे का त्यांच्यावरती भरोसा आहे? तर तुला भरोसा कोणावरती? भरोसा तर बसतो ना एखाद्या माणसावरती लवकर. मग त्याचा अथॉरिटी किती, म्हणजे त्याचा भरोसा किती, ह्याचा भरोसा किती, तुम्ही चेक करा. मग ह्याचा डोमेन अथॉरिटी फक्त 3 आहे. त्याने चेक केलंय किती आहे? 3 आहे. आणि फक्त 24 कीवर्ड रँकिंग झाल्यात. मग जर ह्याच्या आता तुम्ही सांगा मला, एक रिक्षाने तुम्हाला मुंबईला जायचंय. कशाने जायचंय? रिक्षाने जर तुम्हाला मुंबईला जायचंय तर टाइम किती लागेल? किती तरी 5-6 तास. आणि तुम्हाला एरोप्लेनने मुंबईला जायचंय. हा 20 ते 40 मिनिट. बरोबर आहे. काय एवढं टाइम? डिस्टन्स तर सेमच आहे, पण मग त्यांना कसं काय एवढं कमी लागतोय आणि आपल्याला काय एवढा जास्त लागतोय? जर आता ह्या कोर्सेरावाल्यांनी जर विचार केला की मला निंजा कोर्ससाठी रँकिंग करायची, आणि मी विचार केला दोघांना पण सेम टास्क दिले, NMD ला पण टास्क दिला, निंजा कोर्सला काय करायचंय, रँकिंग करायची, आणि कोर्सेराला पण सांगितलं की निंजाला कोर्सला सांग. आपण कंटेंट त्यांच्यापेक्षा भारी लिहिला तरी पण आपल्या वेबसाईटला रँकिंग होण्यासाठी जास्त टाइम लागणार आणि त्यांच्या वेबसाईटला रँकिंग करायला कमी टाइम लागणार. का? का सांग? कारण त्यांचा अथॉरिटी जास्त आहे. मग ज्या वेबसाईटचा अथॉरिटी जास्त असतो तिला कमी टाइम लागतो. काय लागतो? आपल्याला जर 3 महिने लागले तर त्यांना 3च दिवस लागेल. का? त्यांच्या अथॉरिटी किती आहे बघितली का? 92ची. मग मला इथं हेच शिकवायचंय तुम्हाला की जर आपल्याला आपल्या वेबसाईटवरती ट्रॅफिक आणायचंय, काय करायचंय? आपल्या वेबसाईटवरती ट्रॅफिक आणायचंय. तर मग वेबसाईटचं ट्रॅफिक कसं आणणार तुम्ही? जर मी आता काय केलं मी, ह्याच्यात 250 फॉलोअर आहेत इंस्टाग्रामचे, आणि ह्यानी जर URL कॉपी करून ठेवला तर ह्याचे फॉलोअर कमी येतं, ट्रस्ट कमी आहे. बरोबर आहे. मग त्यांनी जर माझ्या वेबसाईटवरती 5-6 लोक येतील, मग त्याच्यातून जे लोक आलेत त्यांचा डोमेन रूट जो असतो ना, डोमेन रूट म्हणजे जे लोक आले ते त्याच्यासारखेच असणार आहेत का ते पंतप्रधान असणार आहेत? मग त्याच्यामुळं डोमेन रूट कमी असल्यामुळं त्याच्यातून जास्त व्हॅल्यू नाही होणार. आणि जर मी विराट कोहलीच्या काय केलं, विराट कोहलीने तिची वेबसाईटची लिंक ठेवली आणि तिथून जर लोक आले तर तिथं मोठे मोठे पण लोक असू शकतात ज्यांना फॉलोअर जास्त आहेत आणि विराट कोहलीची पण अथॉरिटी जास्त आहे.
ट्रस्ट जास्त आहे ना मार्केटमध्ये. उद्या आपल्या ऑफिसला कोण आलं? निर्मला सीताराम आले, तर लोक अजून भरोसा ठेवतील. नरेंद्र मोदी माझ्या ऑफिसला आला तर लोक म्हणतील अरे ह्याची लय मोठी ओळख आहे, डायरेक्ट नरेंद्र मोदीलाच घेऊन आला. अथॉरिटी वाढेल का कमी होईल? मग तुम्ही लोकांना कोणत्या ऑफिसला आणतात त्याच्यावरती पण अथॉरिटी डिपेंडेंट आहे. मग तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती कोणते लोक येतात आणि कुठून येतात हे पण मॅटर करतात. मग ज्या वेबसाईटचा डोमेन अथॉरिटी जास्त आहे, मी जर एक आर्टिकल लिहिलं इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर, आणि एक आर्टिकल लिहिलं कोणतं हे कोर्सेरावरती, आणि एक आर्टिकल लिहिलं टाइम्स ऑफ इंडियावरती, आणि एक आर्टिकल लिहिलं मी माझ्या स्वतःच्या लिंक्डइन वरती, आणि एक आर्टिकल मी लिहिलं कोणतं, सगळ्यात जास्त अथॉरिटी कोणाची आहे? विकिपीडिया. 100 आउट ऑफ 100 अथॉरिटी. तर मग सगळ्यात आधी कोणाचं रँकिंग होईल? कोणाची वेबसाईट? विकिपीडिया. समजलं का? मग तुमचं ट्रॅफिक कुठून? मी विकिपीडियावरून आर्टिकल लिहिलं, विकिपीडियाला जर 10,000 लोकांनी वाचलं, त्याच्यातले 10 लोक आले, पण ते क्वालिटीचे असणार, त्यांचे स्कोर जास्त आहे. समजलं का? तुम्ही किती लोकांना आणतात आणि कोणत्या साईटवरून आणतात. आता हिने एक ब्लॉग क्रिएट केला होता काल का परवा दिवशी, त्याच्यावरून 2 लोक आले, तर त्यांची अथॉरिटी एवढी जास्त नव्हती. त्याच्यामुळे तुम्हाला जे आर्टिकल लिहायचे ना किंवा जे ब्लॉग लिहायचे ते अशा साईटवरती लिहा ज्यांचा डोमेन अथॉरिटी खूप हाय लेवलचा आहे. समजलं का? मग मला तुम्ही सांगा, मी जर एखादं आर्टिकल लिहिलं माझ्या कशावरती, वेबसाईटवरती लिहिलं, NMDच्या ब्लॉगमध्ये जाऊन एक आर्टिकल लिहिलं, आणि एक आर्टिकल मी माझ्या लिंक्डइन वरती लिहिलं, तर मग आधी कोणतं रँकिंग होईल? लिंक्डइन. का? कारण त्यांचा अथॉरिटी 99 आहे आणि माझ्या वेबसाईटचा अथॉरिटी किती आहे? 3चा आहे. म्हणजे मी जर आत्ता आर्टिकल लिहिलं तर 2-3 दिवसात ते 1 नंबरला पण दिसेल. समजलं का? त्याच्यामुळे मग तुम्हाला कंटेंट कुठं लिहायचं आहे हे पण समजलं पाहिजे. मग बॅकलिंक जनरेट करायचं, हा ऑफ पेज एसईओचा पार्ट झाला. पण कोणते कोणते कीवर्ड किती किती नंबरला रँकिंग झालेत, प्रत्येकाचा डोमेन अथॉरिटी किती? 1 नंबरला गुगलचा अथॉरिटी आहे. त्याचा कॉम्पिटिटर कोण आहे? गुगल आहे. नंतर कोण आहे? YouTube आहे. नंतर लिंक्डइन आहे. नंतर वर्डप्रेस आहे. कोर्सेरा नावाने 1 नंबरला दिसतंय. डेटा सायंटिस्ट नावाने 1 नंबरला दिसतंय. समजलं का? किती कीवर्ड 1 नंबरला दिसतात? कोर्सेराची व्हॅल्यू किती? महिन्याला किती लोक सर्च करतात माहिती का? 2,09,000. एवढे लोक सर्च करतात. समजलं तुम्हाला? मग कीवर्ड रिसर्च पण इम्पॉर्टंट आहे. मग कीवर्डचे टाइप्स असतात. कीवर्डचे टाइप किती असतात? ऑफ पेज एसईओ. मग ते काय बॅकिंग वगैरे त्याला म्हणतात का ते? हा, बॅकलिंक जनरेट करणे. म्हणजे सपोज आता मी काय करणार, एक आर्टिकल लिहिणार आणि त्याच्यामध्ये बॅकलिंक. आता कालचंच एक्झाम्पल सांगतो, ऑफ पेज एसईओ कसा करायचा. आता सपोज मी काय केले, इथं ब्लॉगर वरती जाणार, एंटर केलं, क्रिएट म्हणता येते तर असेल ना माझं. आता हा ब्लॉग लिहिलाय NMD डे केअर म्हणून. नंतर दुसरं काय आहे, पॉवर BI बिझनेस इंटेलिजन्स टूल. मी ह्याच्यावरती लिहिलेले, बरोबर आहे. हा ब्लॉग आहे सगळा व्यवस्थित लिहिलेला आहे. हा रँकिंग होईल का? होईल. का? कारण ह्याला काय दिलेलं आहे? हेडलाईन दिलेले आहे. डिस्क्रिप्शन दिले का ते चेक करावं लागेल. मग इथं काय आहे, 800+ पण कंटेंट आहे. आता मला ह्याला काय, हे जर लोकांनी पाहिलं तर हे माझ्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट होतील का? नाही होणार. का? कारण ह्याला बॅकलिंकच दिली नाही, म्हणजे हायपरलिंक दिली नाही. मग मला काय करावं लागेल, ह्याला हायपरलिंक द्यावं लागेल. हायपरलिंक कशात येतात, तर इथं लिंकमध्ये जायचं आणि इथं तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती का लावायचं, www.thedigitalnmd.com. आता इथं लोक आले 50, ह्याच्यावरती क्लिक केलं तर हे रिडायरेक्ट होतात ना. तुम्हाला काय म्हणलं, इथं या तुम्ही संध्याकाळी 9 वाजता, आपण कुठं जाऊ, पार्टी देतो मी, आणि तुम्हाला इथं बोलून घेतलं आणि मी पार्टीच नाही दिली, तर तुम्हाला चांगलं वाटेल का? मग तसंच आहे की आपलं तिथं काय विचारते, व्हॉट इज पॉवर BI, आणि इथं आलं आणि इथं व्हॉट इज पॉवर BI बद्दल काहीच इन्फॉर्मेशन नाही भेटली, तर इरिलेव्हंट झालेली.
ते पुढे गेल्यानंतर तर मी शिकवणार आहेच. हायपर लिंक कशी देतात, अशा लिंक असतात का, तुम्ही विकिपीडियामध्ये जर गेलात तर अशा भरपूर लिंक असतात. तुम्ही विराट कोहली टाकला तर इथं काय येणार आहे, इन्फॉर्मेशन येणार आहे. कुणाची आधी येते, विकिपीडियाची. आली का विकिपीडिया? एक नंबरला का आलं, त्याचा अथॉरिटी. नंतर टाइम्स ऑफ इंडियाचा आहे. मग इथं तुम्ही जर विकिपीडियावरती जर तुम्ही गेलात तर सगळीकडे असं क्लिक क्लिक असतं लिहिलेलं, हे बघा. इथं क्लिकेबल लिंक आहे. इथं पण इंटरनॅशनल क्रिकेटर आहे. तर काहीतरी रेफरन्स द्यावा लागतं, असं चुकीचं टाकून जमत नाही. समजलं का? रिडायरेक्ट होतं का ह्या सगळ्या क्लिकेबल लिंक आहेत, हायपर लिंक बोलतात त्याला. टेक्निकल म्हणजे एरर वगैरे काय. आता सगळ्यात आधी तुम्ही हे समजून घ्या, ऑन पेज एसईओ तुम्हाला समजलंय का? मग आता जर मी ह्या दोघांना सांगितलं ऑन पेज एसईओ करा, किंवा मी आपल्या सगळ्यात टॅलेंटेड, मोस्ट टॅलेंटेड मुलीला जर सांगितलं आपण की ऑन पेज एसईओ करा, मग कशाचं ऑन पेज एसईओ करा, तर चाइल्ड केअरचं मी तुम्हाला ऑन पेज एसईओ करायला सांगितलं होतं. तर मग तू सांग आता तू काय करले ऑन पेज एसईओ मध्ये, काय केलं चाइल्ड केअर मध्ये? चाइल्ड केअरचं तुम्हाला सांगितलं होतं ना, कीवर्ड रिसर्च करायला. सगळ्यांना सांगितलं होतं, माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे त्याची. सांगितलं होतं का वेदांत? हो. मग तिला कसं काय नाही समजलं? चाइल्ड केअर, डे केअर म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तू आता पहिल्यांदा काय करणार, तुला ऑन पेज एसईओ करायचंय, मी तुला एक सब्जेक्ट दिलाय की चाइल्ड केअर साठी आपल्याला एक ब्लॉग रँकिंग करायचं, तर काय करणार तू? हा, ब्लॉग ऑलरेडी रेडी आहे, तुला दाखवतो असा रेडी आहे, हो. हा, हे डे केअरच आहे. आता काय करायचं ह्याच्यात? हा, डे केअर, चाइल्ड केअर दोघांचा मिनिंग सेमच होतो. हा, काय करू आता? काय करणार? किती इथे किती पाहिजे कॅरेक्टर काउंट? आहेत. ठीक आहे, ते चेक करणार. आहेत 800+ आहे. दुसरं काय करणार? डुप्ली चेकर मध्ये जाऊन तुम्ही डुप्लिकेट आहे का नाही, डुप्ली पण नाही चेक केला. डुप्ली चेकर मध्ये काय करायचंय, तो कंटेंट कॉपी आहे का नाही ते चेक करायचं. अजून काय करणार? कशासाठी? हा, कीवर्ड रिसर्च करून काय करणार तू? कीवर्ड रिसर्च कशासाठी करायचंय? तू सांग, कीवर्ड रिसर्च कशासाठी करायचंय? प्रोसेस. कीवर्ड रिसर्च कशासाठी करतो आपण? रँकिंग चेक करण्यासाठी करतात. कीवर्ड रिसर्च कशासाठी करतात? तुम्ही एखाद्या गोष्टीचा रिसर्च करा. तुम्ही आता चांगले इन्स्टिट्यूट सापडतात डिजिटल मार्केटिंगची, रेटिंग किती जणांनी शिकवतात कसे, ते सगळं चेक करणार. तुम्ही कीवर्ड रिसर्च का करतात? किती लोक त्याला सर्च करतात. म्हणजे जर मी जर डे केअर साठी जर रँकिंग करतोय आणि हे जर एक नंबरला रँकिंग झालं, तर कोणत्या डे केअरला जास्त लोक सर्च करतात, का डे केअर नियर बाय मीला सर्च करतात, का डे केअर इन पुणेला सर्च करतात, का चाइल्ड केअरला जास्त सर्च करतात, का प्री स्कूलला जास्त सर्च करतात? त्याच्यासाठी आपण कीवर्ड रिसर्च करतोय. मग तुम्हाला मी कीवर्ड रिसर्च सांगितलं होतं. मग दाखवतो की तिला लॅपटॉप दिलं, बघून तर तिला किती येते काय, कारण तिला काय दररोज सांगितलं तरी तिचं तसंच आहे. काय केलंय? दाखव ब्लॉग कसं केलंय. तुझ्याकडे लॅपटॉप नाही का? मग का नाही वापरत? मग कर ना, ते क्लिक करून दाखव तिला, हे कर, कारण तिला तसं त्याशिवाय काहीच समजणार नाही. प्रेझेंटेशन मग कर ना इथं, प्रेझेंटेशन पोरांना पण बघून दे ना किती हुशार आहे ती. मी का बघू, त्यांना पण दिसलं पाहिजे ना. हा, मी सांगतो, करा स्क्रीन शेअर. जर तुम्ही लोक आता ब्लॉग क्रिएट केलाय, तर तो रँकिंग होणार आहे का नाही होणार आहे हे लगेच समजतं आपल्याला. कसं?
आपण जे रूल्स अँड रेग्युलेशन सांगितलं, पहिला रूल काय सांगितलाय? टायटल. दुसरं डिस्क्रिप्शन, तिसरं मेटा डिस्क्रिप्शन आणि अजून कंटेंट असला पाहिजे. नंतर काय H1 to H6 टॅग असले पाहिजे. हे 5च गोष्टी केल्या तरी आपली वेबसाईट 70% तर रँकिंग होते. मग तुम्ही ब्लॉग लिहिलाय, बरोबर आहे? तुम्ही कसा लिहायचं ते पण सांगितलंय त्यांना. कीवर्ड रिसर्च का सर्च करायचं ते पण सांगितलंय. कर ना बाबा, तू का डोकं खातो? लवकर कर ना ते स्क्रीन शेअर. तुला नसलं फास्ट जमत तर तिला दे. ती फास्टच आहे, सबसे तेज आहे. आज तक पेक्षा पण तेज आहे ती. हा? दोघं पण स्लोच आहेत ही. लॅपटॉप स्लो आहे सगळं. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला काय करायचं, आता ही वेबसाईट रँकिंग झाली. का रँकिंग झाली? इथे जर आपण सर्च केलं, काय सर्च केलं? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. तुमची स्क्रीन बंद करा सर. सर्च केलं, ह्याच्यामध्ये आपली NMD ची वेबसाईट रँकिंग होती. का होती? तुमची स्क्रीन बंद करा मग. एक मिनिट. वेदांची स्क्रीन चालू झाली. ठीक आहे, कर तूच. तिच्याकडे लॅपटॉप दे आणि तू शांत बस. काय केलंय तुम्ही? ट्रेडिशनल मराठी ब्रेकफास्ट, बरोबर आहे? मग ह्याच्यामध्ये तुम्ही ब्लॉगचं नाव काय दिलंय? हा, मग खाली घ्या, स्क्रॉल करा. चांगला केलाय ब्लॉग, जोरात घ्या खाली. 800 वर्ड कंटेंट आहे का? कसं चेक करणार तुम्ही? कॅरेक्टर काउंटिंग मध्ये. नंतर हा जो ब्लॉग आहे, कोणाचा कॉपी आहे का हे चेक करायचंय. केला का चेक तुम्ही? कुठून केला? कोणत्या टोलीवरती? डुप्लिकेट आहे का नाही ते कुठं केला? डुप्ली चेकर मध्ये केला. मग त्याचं ऑन पेज SEO केला. ऑन पेज SEO मध्ये काय काय येतं? टायटल, डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन. मग तुम्ही केलं का ऑन पेज SEO? केलेलं आहे. मग तुम्ही तुमच्या हेडलाईन काय टाकली? मराठी ब्रेकफास्ट रेसिपी. हे H1 टॅग आहे. H2 टॅग कोणता आहे? थांबा, त्यांना सांगून द्या. H2 टॅग किती इथं टाकले तुम्ही? H2 टॅग किती टाकले? H3 टॅग किती टाकले त्याच्यात? H3 टॅग कोणता आहे ह्याच्यातला? मला आता ह्याच्यातलं टायटल दाखव. टायटल काय टाकलं ते दाखव. हा, मग दाखव ना टायटल कुठं टाकलंय. ती हेडलाईन आहे. टायटल दाखव. मंगेश दाखव तिला कुठं टाकलंय टायटल. कंट्रोल U मध्ये कर. पण मला ते हेडर सेक्शन मध्ये दाखव. हेडर सेक्शन ओपन कर ह्याचा. कसा करणार? तू नको सांगू रे बाबा, तुझ्यामुळे तिचं वाटोळ झालंय. हेडर सेक्शन कसं ओपन करायचं ते सांग. ह्या दोघांचं ठीक आहे, ह्यांना शिकवलं नाही, पण तुमचं काय? श्रुतिका कांबळे तू सांग. कंट्रोल यू करून तुम्ही काय करू शकता? टायटल पाहू शकतात फक्त. मी त्यांना काय सांगितलंय की तुम्हाला हेडर सेक्शन ओपन करायचं आणि तिथं मला टायटल, डिस्क्रिप्शन आणि अल्ट टॅग द्यायचा आहे. ऑन पेज SEO करायला मी शिकवलं होतं. तू नको तिथं हे करू. लेआउट, बरोबर आहे. लेआउट मध्ये जायचं. हिला का समजाना लेआउटला कसं जायचं ते?
कालच ब्लॉग क्रिएट केले. मग काल कोणी सांगितलं होतं तुम्हाला काल करायला? कसं जायचं ते सुद्धा समजा ना तुम्हाला. आणि तुम्ही सगळ्यात जास्त इथं सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत बसलेले असतात. तुम्ही जर एवढा वेळ बसलात तर काय करता? शोध लावता ना तुम्ही, सायंटिस्ट बनता. आणि कुठे टाकले दाखव? काय टाकले टायटल? हेडर सेक्शन मध्ये जा. मग ह्याला नाव काय टाकलंय? ट्रेडिशनल मराठी ब्रेकफास्ट रेसिपी. तर हे बरोबर आहे का चुकीचं आहे? टायटल किती कसं टाकायला सांगितलं होतं सांग बरं? आपले रूल्स काय आहेत? गुगलचे जे रूल सांगितलेत मी, पहिला रूल जो असतो तो पांडा सांगितला होता मी. पांडा रूल 2011 साली लॉन्च झालाय. त्याला काय बोलतात? थिन कंटेंट. म्हणजे तुमच्या वेबसाईटचा कंटेंट थिन नसला पाहिजे, तर तो मोर दॅन 800 वर्ड असला पाहिजे आहे. दुसरा रूल काय सांगितलाय? 50 to 55 त्याच्यामध्ये असलं पाहिजे. 30 to 50 मध्ये असला पाहिजे. आणि अजून काय सांगितलं होता? तुमचं जे टायटल आहे, जे टाकतात तुम्ही हेडलाईन किंवा टायटल, ते 30 to 50 कॅरेक्टर पर्यंत पाहिजे असं सांगितलं होतं. आणि अजून काय सांगितलं होतं? अजून काय सांगितलं नव्हतं का? मग का तुम्हाला शिकवलेलं समजत नाही? तुम्हाला तुमच्या बिझनेसचं नाव पण टाकायचं होतं. मग तुमच्या बिझनेसचं नाव काय आहे? ते पण तिथे स्लॅश करून टाकायचं होतं. डिस्क्रिप्शन टाकायचं होतं. त्या इमेजला नाव दिलेत का तुम्ही? नाही दिले. अल्ट टॅग पण टाकायला सांगितलं होतं. मग आता डिस्क्रिप्शन लिहून दाखव मला, तुला लिहिता येत असलं तर. ठीक आहे सर, थोडा वेळ. नाही, आता दाखव की सगळे बघतात कसं लिहिणार ते. बरं टायटल लिह. टायटल तर 30 to 50 चे, तर ते टायटल लिह. आणि ते बरोबर आहे ते सांगा मला कसं आहे ते. मंगेश तू दाखव करून. हा? काय येत नाही बनवायला? हो, इमेज. तुला येईल का? मग करून दाखव. त्यांच्या बिझनेसचं नाव काय आहे? तेच तर ते सांगतील ना तुला. बरं तू डिस्क्रिप्शन लिहून दाखव आणि मग ते मला सांग बरोबर आहे का. हा, मग तू कीवर्ड रिसर्च केलेलं दाखव मला. ते ट्रेडिशनल मराठी ब्रेकफास्ट रेसिपी असं का नाव दिलं? का नाव दिलं? कीवर्ड रिसर्च केले का तू? प्रायमरी कीवर्ड कुठे टाकायचा असतो? काय केलं सर? मग आज बी विसरलात का तुम्ही? कुठं ठेवले मग ते काढून कीवर्ड? काल केलेलीच सांगा बोलतोय मी. तुम्हाला परवाचे थोडी सांगा म्हणतोय. ब्लॉग काल क्रिएट केलाय म्हणल्यावर तुम्ही तिथंच केले असेल. कुठं केले दाखवा. प्रायमरी कीवर्ड कुठं टाकायचा आहे? टायटलमध्ये. सेकंडरी कुठं टाकायचा आहे? डिस्क्रिप्शनमध्ये. टर्शरी कुठे टाकायचा आहे? H1 टॅगमध्ये. तुम्हाला टायटलची लेंथ सांगितली होती. टायटलची पिक्सेल किती असली पाहिजे सांग? टायटलची पिक्सेल किती असली पाहिजे? तुला लेंथ समजली, पिक्सेल? मग ते आहे का तेवढी? चेक करून दाखव बरं. किती पिक्सेलचं टाकलंय? कसं चेक करणार? ते टायटलची पिक्सेल किती आहे ते कसं चेक करणार? तू सांग. काय? मग कोणतं टूल वापरणार? टू द वेब नावाचं टूल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला टायटल टाक बरं. टू द वेब तिथं पण दाखवतोय, पण तू आपल्याला कुठं टाकायचंय?
तर टू द वेब नावाचं आहे ना त्याच्यावरती टाकायचं आहे. टू द वेब नावाचं टूल आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला टायटल आणि डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. इथं दिसतंय का हे? ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पेज टायटल. आता ह्याची पिक्सेल किती दाखवतंय? 316. मी तुम्हाला किती सांगितली होती? 240 ते 440 पर्यंत असले पाहिजे. मग डिस्क्रिप्शन पण तसं लिहायचं. मग तुम्ही ह्या ज्या गोष्टी मी शिकवल्यात ना ते इम्प्लिमेंट करत नाहीत. ह्याच्यामध्ये H2 टॅग किती टाकलेत, H1 टॅग किती टाकलेत, H4 टॅग किती टाकलेत ते तुम्हाला माहिती नाही. तुम्ही फक्त नुसतं नॉर्मल हे करताय. ठीक आहे. आता मला तुम्ही सांगा की ह्या जे NMDचं जे वेब पेज आहे, कर बंद तुझी स्क्रीन आता. हे NMDचं जे पेज आहे त्याच्यामध्ये SEO केलाय का नाही केला? प्रायमरी कीवर्ड टायटल, सेकंडरी डिस्क्रिप्शन, हम्म. टर्शरी H1. शुभम तू सांग आता, हे NMDचं जे पेज आहे कोर्सेसचं, हे दिसतंय कसं हे मला सांग. हे पेज कसं दिसतंय? मी तर काय सांगितलं होतं, मी FC रोडला गेलो तर ज्या सुंदर मुली आहेत त्याच पाहतो. का पाहतो? लोक तुम्ही सुंदर मुलीकडेच पाहतात का 500-1000 किलोच्या मुलीकडे पाहणार? मग का पाहतात तुम्ही सुंदर मुलीकडं? कारण तो माणसाचं नेचर आहे. मग मला तुम्ही सांगा, आपली वेबसाईट एखादा युजर आला आणि ती सुंदर नसेल, अट्रॅक्टिव्ह नसेल, तर लोक इथं टाइम स्पेंड करतील का? मग तुम्ही सांगा की ही आपली वेबसाईट आहे का नाही, चांगली आहे का नाही, तर ते कसं चेक करायचं? मेकअप केल्यानंतर आरशात बघतात ना, काजळ कुठं कानाला लागलंय का, लिपस्टिक होटाला लागली का नाकाला लागली, बघतात का नाही? मग सांगा तुम्ही कसं करणार? टूल वापरायचं. कोणतं टूल वापरायचं? टूल तर आम्हाला पण कळतंय, पण ते कोणतं काय करायचं? ते अट्रॅक्टिव्ह आहे का नाही ते बघायचं आहे. मोस्ट टूल किंवा डब्ल्यूच तुम्हाला कधी पण 2-3 टूल पाठ झाले की तेच सांगतात का तुम्ही? नाही. तुम्ही सांगा, तुम्हाला नाही माहिती, ह्यांना सांगा, ह्यांना तर माहिती असलं पाहिजे. रँकिंग फॅक्टर काय सांगितले होते? टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, कंटेंट शुड बी मोर दॅन 800 वर्ड आणि अट्रॅक्टिव्ह लुक असला पाहिजे त्याचा. लोडिंग टाइम शुड बी लेस दॅन 3 सेकंड. लोडिंग टाइम कसा चेक केला जातो माहिती आहे तुम्हाला? पिंगडम चेक करून सांगितलं होतं. पिंगडम चेक वरती काय करायचंय? लोडिंग टाइम चेक करायचा आहे. तर इथं गुगल वरती जाणार तुम्ही, पिंगडम स्पीड टेस्टर म्हणून आहे, ह्याच्यामध्ये तुमचा URL तुम्ही टाका. त्याच्यामध्ये तुमच्या वेबसाईटचा 3 सेकंदपेक्षा काय पाहिजे? लोडिंग टाइम कमी पाहिजे. कंट्रोल-V. प्रत्येक कंट्रीनुसार वेगळं असतं का? तिथे हा? इंडिया, जपान, टोकियो लिहिलंय. काय? कंट्रीनुसार त्याचा लोडिंग टाइम वेगळा येतो का? कंट्रीनुसार. कंट्रीनुसार. हा. ते एशिया, जपान काय लिहिलं होतं? एशिया. आपण कोणत्या कंट्रीमध्ये येतो? प्रत्येक कंट्रीचा रूल्स अँड रेग्युलेशन वेगळे आहेत ना लोडिंग टाइमचे. US मधले लोक आपल्यापेक्षा फास्ट येतात, आपण स्लो येतं. आपल्याला 3 सेकंदात ओपन झालं तरी चालतं. इथं बघा 2.2 सेकंदापेक्षा कमी, म्हणजे 3 पेक्षा कमी, तर ओके. बरोबर आहे. मला ही वेबसाईट अट्रॅक्टिव्ह दिसते का नाही? मेकअप केल्यानंतर आपण आरशात बघतो तसंच आपल्याला काय करायचंय? इथं गुगल स्पीड इनसाइट नावाचा टूल यूज करायचा. काय? दुसरा कोणता वापरायचा आहे? GT मॅट्रिक्स. हे 2 टूल कशासाठी वापरायचे? म्हणजे अट्रॅक्टिव्ह मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आहे का आणि डेस्कटॉप रिस्पॉन्सिव्ह आहे का? एकदम कंट्रोल केलं, नाही केलं. ह्याचा स्कोर मोर दॅन 70% असेल तरच तुमचा SEO झालेला आहे. नसेल तर ते रँकिंग होईल का? 70+ पाहिजे. मग आता तुम्ही बघा, तुमचा किती सेकंद आहे, काय कसं आहे, मोबाईलमध्ये कशी दिसते? इथं तुम्हाला असेसमेंट पण सांगितले त्यांनी, मोबाईलमध्ये कशी दिसते.
लोड नाही झाला अजून, ते लोड होते. रिस्पॉन्सिबिलिटी जे आता म्हटलं ते डेव्हलपरच्या असते की डेव्हलपरच्या हातात असतं, पण ते आपण सांगायचं आहे त्याला. त्याला जर नाही सांगितलं तर आपल्याला कसं समजणार? दिसायला माणूस सुंदर वरून दिसू शकतो, पण आतून सुंदर आहे का तो, आतून त्याचं मन चांगलं आहे का, हे पण चेक करावं लागतं का नाही? चेक करताना मोबाईल फोन दिसतो आणि डेस्कटॉप मोबाईल आणि डेस्कटॉप वरती दोघांमध्ये पण चेक करायचं. आणि जरी एकाच प्रॉब्लेम असतो मोबाईल मग त्याला चेंज करायला सांगायचं ना. कारण लोक दोन्हीकडून पण येणार आहेत. मोबाईल मध्ये दिसतो आणि डेस्कटॉप दिसतात. मग आपण जेव्हा टॅब मध्ये हे करतो तेव्हा ते मोबाईलचं घेतं ना डेस्कटॉप ते टॅबचं वेगळं आहे. ते पण सेम त्याच्यात परफॉर्मन्स चेक करण्यासाठी. हे बघा, मोबाईल मध्ये ठीकठाक दिसते, पण ही इमेज कुठं चालली आणि परफॉर्मन्स किती आहे. मग वेदांत काय करतो इथं बसून, हे 70 पेक्षा जास्त पाहिजे. तुमची वेबसाईट एवढी दिसायला अट्रॅक्टिव्ह नाही का, मोबाईल मध्ये सांगतोय आहे का, परफॉर्मन्स कितीचा पाहिजे, 70 पेक्षा पाहिजे. मग खराब आहे का नाही. स्टार्टिंगला अशी दिसते, एका एका साईटला गेलंय फार कंटेंट. मग तुम्ही एवढे दिवस काय करतात एवढे लोक. नंतर मी इथं गेलो, इथं डेस्कटॉप मध्ये चांगली दिसते थोडीफार, पण ते पण एक सेटच्या खाली. आणि हे कंटेंट कुठं गेलाय हे बघा. टोटल ब्लॉकिंग टाइम, स्पीड इंडेक्स टाइम किती आहे, एवढे एरर येतं. हे तुम्ही जे बोलत ना टेक्निकल एरर काय असतात, ह्या एरर आहेत त्या जावा स्क्रिप्ट रिलेटेड एरर आहेत. हे डेव्हलपरला सांगायचं करायला. हा रिपोर्ट डाउनलोड करून त्याला काय करायचं, पाठवायचा. एसईओ 92% गुड आहे, पण तुमचं काय प्रॅक्टिस चांगली नाही आणि परफॉर्मन्स अजिबात चांगला नाही. आणि मोबाईल मध्ये तर सगळ्यात थर्ड क्लास आहे. तुम्ही ते H1 to H6 म्हटलं, ते जर गरज असेल तरच ते करायचं का प्रत्येक ब्लॉग मध्ये केलंच पाहिजे ते सगळे हेडलाईन्स H1 टाकावंच लागतं H1 आणि H2 H3 H4 हे गरजे असेल तरच टाकायचं. मी ब्लॉग म्हणून तर त्याच्यामध्ये H1 वर आलं, हा. खाली H2. हा बरोबर, सब हेडिंगला H2 दिलं. समजलं सगळ्यांना. जीटी मॅट्रिक्स मध्ये पण तुम्हाला सेम तसंच दिसेल. हे दिसायला कसं दिसतंय बघा, परफॉर्मन्स किती 56 आहे. म्हणजे तुमचं जीटी मॅट्रिक्स मध्ये स्ट्रक्चर 86%, लोडिंग टाइम पीसी 3.76. मग तुम्हाला भरपूर सारे चेंज येतात. तुम्ही दिसायला कसे येतं ते इथं दिसतंय. 70 पेक्षा जास्त करून घ्यावं लागेल तर तुमची वेबसाईट रँकिंग होईल व्यवस्थित, नाही तर रँकिंग होत नाही. सगळ्यांना समजलं. तर आता ते आपल्या वेबसाईट मध्ये तो फोटो टाकलाय